राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, यंदा कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. कारण हे तसंच आहे मित्रांनो. कांदा गाराने आपला प्रथम झोडपला, त्यानंतर उन्हामुळे कांदा करपला आणि आता डिझेलमुळे कांदा पुन्हा एकदा अडकला अशी म्हणण्याची वेळ सध्या आपल्यावर आलेली आहे. आणि मित्रांनो, या सर्व प्रकारामध्ये कांदा उत्पादन यावर्षी 25% नाशिक जिल्ह्यामध्ये घटण्याचे संकेत हे मिळत आहेत. तर नेमकं हे उत्पादन कोणत्या कारणामुळे घटत आहे किंवा घटलेलं आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. मित्रांनो, यंदाच्या रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड होऊनही गारपीट व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याने, पाठोपाठ कडाक्याच्या उन्हामुळे तो करपल्याने आणि आता डिझेल टंचाईमुळे लिलावावर व वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. कांद्याला बाजार समितीत सरासरी 800 ते 900 रुपयांचा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरीही चाळीत साठवलेला कांदा आणखी खराब होऊ नये यासाठी दर कमी असूनही शेतकरी तो विकण्यालाच प्राधान्य देत आहेत. याचा परिणाम लागवडीवरही झाला असून 25% घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात निफाड, येवला, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि सिन्नर या तालुक्यात उन्हाळ कांद्याचं क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांना हक्काचे 2 रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा दरवर्षी साठवण्याकडे कल असतो. मात्र यंदा हवामान बदलामुळे कांद्याची सरासरी उत्पादकता 25 टन प्रति हेक्टरवरून 23 टन प्रति हेक्टरवर आली आहे. जिल्ह्यात डिसेंबरनंतर शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले, मात्र त्यानंतर कांदा काढणीपर्यंत 2 ते 3 वेळेस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील सुमारे 44,000 हेक्टरवरील कांदा पिकाचे प्रचंड नुकसान हे झाले असून उत्पादनात घट झाली आहे. कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नाईलाजाने शेतकरी कांदा बाजार समितीत आणून विक्री करत आहेत. जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षीचे 58.84 लाख टनावरून यंदा सुमारे 41 लाख टनापर्यंत म्हणजे 17 लाख टनांनी घसरण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. जिल्ह्यात या वर्षात 2,25,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात 25,689 हेक्टरने घट झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे तसेच अतिवृष्टीमुळे सुरुवातीला कांदा रोपांचे मोठे नुकसान झाल्याने लागवडीचे क्षेत्र घटलेले दिसते. यासोबत उत्पादनही म्हणावे तसे न निघाल्याने कांद्याचा दर्जा ढासळला आहे. परिणामी उत्तम दर्जा असलेला कांदा चाळीत साठवला जातो, तर बाकीचा कांदा विक्री करण्याला शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे लागत आहे. तर मित्रांनो, या बातमीवरून आपल्या लक्षात येत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन यावर्षी थोडंसं कमी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये झालेलं आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे, अंदाज वर्तवला जात आहे. तर आपण एक शेतकरी म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे, यावर्षी कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये घटलेला आहे का? कांदा यावर्षी जास्त प्रमाणामध्ये खराब होत आहे का? नेमकी काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ती टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.